भाग्य कर्म लाभाचा संयोग, नववर्षात प्रगतीचे मोठे योग. आयुष्यात प्रयत्न करूनही काही गोष्टी मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो. सिंहरास ही अग्नितत्वाची रास आहे. राजा लोकांची रास म्हणून तिची विशेष ओळख आहे. प्रत्येक गोष्ट उत्तमपणे परिपूर्णपणे करणं हा तुमचा ध्यास असतो. आपण सतत प्रथम क्रमांक मिळवला पाहिजे ही इच्छा मनात घेऊन तुम्ही कोणतंही कार्य करीत असतात. परफेक्शन ही तुमच्या आयुष्याची दिशा असते. मात्र एक सांगावं असं वाटतं की जिंकणं म्हणजे नेहमी पहिला येणं असं नसतं, तर कोणतीही गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक चांगली करणं म्हणजे जिंकणं होय. हे नववर्ष सिंह जातकांसाठी जिंकण्याचा आनंद घेऊन आलाय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी सुरू होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम सिंह राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. राजा लोकांची राशी म्हणून सिंह राशी ओळखली जाते, कारण या राशीचं प्रतीक असलेला सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तसंच सिंह राशीचे स्वामी रविदेवांना देखील ग्रहांचा राजा म्हटलं जातं. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांमध्ये सिंह आणि रवी या दोघांचे गुण प्रामुख्याने दिसून येतात. रविदेवांच्या प्रभावामुळे या जातकांचा स्वभाव आत्मनिर्भर, निडर, उदार व स्वाभिमानी असतो. हे लोक धाडसी व धैर्यशील देखील असतात. रवी ग्रह आत्मशक्ती आणि आत्मविश्वास यांचा कारक असल्यामुळे सिंह जातकांमध्ये कधीही आत्मविश्वासाची कमी सहसा बघायला मिळत नाही. जीवनातील कठीणातल्या कठीण प्रसंगांना हे लोक अत्यंत धैर्याने तोंड देतात. आलेल्या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करतात. बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर उन्नती साध्य करतात. राजासारखं राहणं त्यांना विशेष आवडतं. सामाजिक मानसन्मान, प्रतिष्ठा त्यांना प्रिय असते. ती मिळवण्यामध्ये ते यशस्वी देखील होतात. शत्रू असो वा विरोधी यांच्यापासून सदैव 2 हात लांबच असतात. आपल्या या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे सिंह राशी ही नेतृत्व करणाऱ्या लोकांची राशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे दुसऱ्यांचं वर्चस्व या लोकांना कधीच सहन होत नाही. अशा या सिंह राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडत असतं. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षात सिंह जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. हे नववर्ष तुम्हाला जिंकविण्यासाठी आलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. यावर्षी तुम्ही निश्चितपणे जिंकणार आहात.
जानेवारी ते मे असे एकूण 5 महिने तुम्हाला जिंकण्यासाठी अत्यंत सकारात्मक मिळालेले आहेत। या नववर्षात तुमचं भाग्य सकारात्मक दिशेने वाटचाल करणार आहे। एखादी इच्छा तुम्ही मनात धरावी आणि ती पूर्ण व्हावी ही या नववर्षाची तुम्हाला केलेली कमिटमेंट असेल। म्हणून कुठल्याही गोष्टीची अजिबात काळजी करू नका। 2024मध्ये तुमच्या भाग्याने तुम्हाला आश्वासन दिलं आहे की हे नववर्ष तुमचं जिंकण्यासाठी आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण होत आहे, जो तुमच्या जोडीदाराला प्रगतीच्या शिखरावर नेणार आहे। तिसरी बाब म्हणजे वास्तूचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत। चौथी बाब म्हणजे जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांची मनोकामना देखील या नववर्षात पूर्ण होईल। या गोष्टी 2024मध्ये तुमच्या बाबतीत नक्कीच घडणार आहेत। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक नववर्षाच्या पहिल्या 4 महिन्यामध्ये भाग्याने समृद्ध होणार आहेत। 5व्या महिन्यापासून तुमचे कर्म समृद्ध व्हायला लागतील। 8व्या महिन्यापासून तुम्हाला इष्टदेव विशेषत्वाने आशीर्वाद देतील। म्हणजे 2024 या नववर्षाचा जर आपण विचार केला तर राशीचक्रातील 12 राशीमध्ये सगळ्यात भाग्यवान रास जर कोणती असेल तर ती सिंह रास आहे असं आपण म्हणू शकतो। कारण एकीकडे भाग्य समृद्ध होणार आहे, दुसरीकडे कर्माला योग्य दिशा लाभणार आहे, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक दिशेने प्रगती करणार आहे। थोडक्यात या नववर्षामध्ये तुमचं व्यक्तिमत्व संपन्न व समृद्ध होणार आहे, म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा। धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल। धनप्राप्तीचे अनेक संधी या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। वर्षाच्या सुरुवातीला आपण बघतो की तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण झालेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो। पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदारासोबतच व्यवसायाचं स्थान देखील आहे। तेथील शनिदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे, तुमच्या राशीवर दृष्टी आहे आणि चतुर्थ स्थानावर देखील दृष्टी आहे। ज्योतिष नियमानुसार राजयोग करणाऱ्या ग्रहांची दृष्टी जेव्हा एखाद्या स्थानावर असते तेव्हा ते स्थान देखील समृद्ध होत असतं। त्या दिशेने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धन कुटुंब आणि वाणी या तीनही बाबतीत एक सकारात्मकता दिसून येते। मात्र धनस्थानात आलेला केतू तुमची वाणी उग्र करतो आणि कुटुंबाबद्दल तुम्हाला एक नैराश्य देतो, ज्यामुळे कुठेतरी तुमची एक मानसिकता तयार व्हायला लागते की घरातील सदस्य तुमच्यासाठी फारशी सकारात्मक नाही। आपण त्यांच्यापासून लांब राहायला हवं, त्यांच्याशी दुरावा ठेवावा। कळत नकळत असे विचार तुमच्या मनात रुजत जातात, त्यानुसार तुम्ही तुमच्यातर्फे दुरावा वाढवतात। त्या गोष्टीच्या नंतर कधीतरी तुम्हालाच त्रास होतो की तुम्ही आपल्याच माणसांना स्वतःपासून दूर केलेलं आहे। म्हणून याबाबत तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हे नववर्ष मोठ्या परिश्रमाचं राहील असं आपण म्हणू शकतो। नववर्षातील पहिले 4 महिने पंचमेश गुरुदेवांची दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आहे। 1 मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून स्वतःच कर्मस्थानात प्रवेश करतील। अर्थातच पराक्रम आणि परिश्रमाची अत्यंत सकारात्मक दिशा तुम्हाला प्राप्त होईल। तुम्ही योग्य पद्धतीने परिश्रम करणार आहात, योग्य पद्धतीने कार्य करणार आहात, त्याचा तुम्हाला लाभ देखील प्राप्त होणार आहे। म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हे नवीन वर्ष अत्यंत गोल्डन म्हणता येईल। अर्थात तुमच्यासाठी सुवर्ण काळाचं निर्माण होणार आहे। जे जातक नवीन वास्तूचं स्वप्न बघत असतील तर त्यांचं स्वप्न या नववर्षात पूर्ण होईल। तुम्हाला एखादं छानसं वाहन घ्यायचं असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल। किंबहुना एखाद्या जमिनीत किंवा शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा देखील पूर्ण होताना दिसून येत आहे। घरातील सुखशांतीच्या बाबतीत मात्र सिंह जातकांसाठी सकारात्मक उत्तर वर्षभर प्राप्त होणार नाही।
वर्षातील काही महिने शांततेचे तर काही महिने संघर्षाचे असतील. तरीसुद्धा वर्षभरातील जवळपास 7 महिने तुम्हाला शांततेचे लाभणार आहे. केवळ 4 महिने हे संघर्षाचे असतील म्हणून त्या गोष्टीची फारशी काळजी करू नये. तसंच जेव्हा घरातील इतर लोक रागात असतील तेव्हा तुम्ही शांततेने प्रश्न सोडवले पाहिजे, कारण राजा लोकांचं ते कर्तव्यच असतं. ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हे नवं वर्ष अत्यंत शुभदायक, यशदायक म्हणता येईल. कारण तुमचे पंचमेश गुरुदेव भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे पंचमेश पंचमाच्या पंचमात ही स्थिती निर्माण झालेली आहे, जी अत्यंत शुभदायक मानली जाते. ज्यामुळे शैक्षणिक दृष्टीने खूप मोठं यश तुम्ही या काळात प्राप्त करणार आहात. तसंच जे जातक घरात पाळणा आणण्याची वाट बघत आहेत त्यांची मनोकामना देखील या काळात पूर्ण होणार आहे. इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. शिक्षणासाठी तुमचा बराचसा खर्च होताना दिसून येत आहे. किंबहुना शिक्षणासाठी परदेशात जाणं किंवा खूप लांबच्या ठिकाणी जाणं किंवा त्यावर खर्च होणं असे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. शिक्षणात होणारी प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता दर वर्षाची एक वार्षिक परंपरा आहे की सिंह जातक वर्षाच्या सुरुवातीला आजाराने थोडे त्रस्त असतात. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात देखील तुम्हाला आरोग्याचा थोडा त्रास असतो. याच पद्धतीने नववर्षात देखील वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुम्हाला आरोग्याचा थोडा त्रास होईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतील. मात्र 1 मे रोजी गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर पडेल, ज्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी उत्तम आरोग्य लाभेल. अर्थात सर्दी, खोकला, ताप यासारखे विकार हे मानवी शरीराला लागू असतात, ते आपण मान्य करावं. तेवढं सोडल्यास तुमचं आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना हे नवं वर्ष या दोन्ही आघाड्यांवर विजय मिळवून देणारा आहे. तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा, त्यात तुम्ही यशाची उंची गाठणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे हे यश तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल. त्यातून तुमची प्रगती होताना दिसून येत आहे. नोकरीमध्ये जे जातक गेली अनेक दिवस प्रमोशनची वाट बघत होते त्यांना या नववर्षातील एप्रिल महिन्याच्या आसपास अचानकपणे प्रमोशन प्राप्त होऊ शकतं. साहजिकच त्याचा तुम्हाला आनंद होईल व अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळेल. व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. स्पर्धकांवर तुम्ही मात करून यशाच्या दिशेने मार्गक्रमण कराल. एकंदरीत 2024च्या जानेवारी महिन्यापासून सिंह जातकांना अनेक ग्रह पाठिंबा देत आहेत. तुम्ही केवळ कार्य करा, आम्ही सहकार्य करतो, अशी ग्रहांची भाषा असेल. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी नवं वर्ष अनेक शुभसंकेतांनी भरलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमेश भाग्यात असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. ज्यामुळे पंचमेश पंचमाच्या पंचमात ही स्थिती निर्माण झालेली आहे. तुमचे पंचमेश म्हणजे गुरुदेव 1 मे पर्यंत तुमच्या भाग्यस्थानात असतील. आधी ते राहूसोबत युतीमध्ये होते, मात्र मागील वर्षीच राहूने राशी परिवर्तन केले असल्यामुळे गुरुदेव स्वतंत्र झालेले आहेत. ज्यामुळे गुरुदेव तुम्हाला स्वतंत्रपणे शुभ प्रभाव देतील. दुसरा महत्त्वाचा शुभसंकेत म्हणजे तुमच्या 7म स्थानात शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. विशेष बाब म्हणजे शनिदेवांची दृष्टी गुरुदेवांवर आहे. त्यामुळे देखील तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. या काळात ज्या सिंह जातकांचे विवाह आयोजित होतील त्यांना ते विशेष भाग्यकारक ठरण्याची एक शक्यता पत्रिका दर्शवित आहे. योग्य जोडीदार प्राप्त होणं आणि योग्य पद्धतीने संसारात मार्गक्रमण करणं
हा विभाग देखील येथे दिसून येत आहे. भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा 1 मे रोजी गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील. पत्रिकेतील कर्मस्थान गुरुदेवांना विशेष मानवतं. तिथे बसून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतात, वास्तुयोग निर्माण करतात, जे या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हे नववर्ष मोठं कर्मप्रदान राहील असं आपण म्हणू शकतो. परिश्रम आणि कर्माच्या साह्याने वाटचाल सुरू केली आणि त्यात भाग्याने साथ दिली तर यशाचा आविष्कार घडून येतो. या नववर्षात तुम्हाला भाग्य पुरेपूर साथ देणार आहे. तसंच 1 मे रोजी गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करणार आहे. परिश्रम तुम्ही करतच आहात, किंबहुना हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करीत असता. या सगळ्यांचा सुंदर समन्वय घडून येईल. त्यातून प्रगती होण्याचे योग सिंह जातकांसाठी निर्माण झाले आहेत. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी नववर्ष मोठं लाभदायक म्हणता येईल. लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. मात्र मार्च महिन्यातील 2रा आणि 3रा आठवडा हा नुकसानकारक ठरू शकतो. त्याशिवाय आपण जेव्हा या दृष्टीने विचार करतो तेव्हा ऑक्टोबर महिन्यातील 10 ते 20 ऑक्टोबर हा काळ देखील तुम्हाला लाभापेक्षा नुकसानीकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. तेवढं सोडल्यास या नववर्षामध्ये लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. मधला काळ थोडा नुकसानीचा असल्यामुळे त्या काळात आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करावे. नवीन व्यवहार करताना 2दा नव्हे तर 4दा विचार करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या नववर्षातील मार्च आणि ऑक्टोबर हा महिना थोडा अधिक खर्चाचा राहील. मात्र यावर्षी तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण मोठं असणार आहे. अनेक प्रकारे भरभरून लाभ तुम्हाला प्राप्त होईल. सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त लाभ होईल आणि ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त खर्च होईल. हा एक वेगळा योग या नववर्षात तुमच्या पत्रिकेत निर्माण होत आहे. प्रवास तुम्ही करणार आहात. अनेक पद्धतीने प्रवासाचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरणार आहेत. प्रगती करण्यासाठी अनेक वेळा प्रवास हा आवश्यक असतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी प्रवासाचे योग तुमच्या पत्रिकेत निर्माण होणार आहेत. किंबहुना तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील प्रवास होताना दिसून येत आहे. आपण नेहमीच म्हणतो की पत्रिकेत स्थळ, काळ आणि वेळ बघायची असते. जातकाचं वय बघायचं असतं. मग अर्थातच तुमच्या वयानुसार जर तुमचं वय शिक्षणाचं असेल तर तुम्ही स्वशिक्षणासाठी खर्च कराल. तसंच तुमच्या संततीच्या शिक्षणाचा कालावधी असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी खर्च होईल. मात्र शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यावर एक मोठा खर्च होताना दिसून येत आहे. ही बाब सर्व सिंह जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हे नववर्ष दैदिप्यमान प्रगतीचं म्हणता येईल. संपूर्ण जानेवारी महिना, त्यानंतर फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा, एप्रिल महिन्याचा 2रा पंधरवाडा, संपूर्ण मे महिना तुमच्यासाठी शुभदायक, लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील कामांचं नियोजन करा. याशिवाय काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा 2रा पंधरवाडा, जून महिन्याचा पहिला आठवडा, जुलै महिन्याचा 2रा पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा 2रा पंधरवाडा आणि शेवटी डिसेंबर महिन्यात तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार सिंह राशीसाठी घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर दररोज सायंकाळी त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावण्याचा उपाय तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळी दिवे लागल्यानंतर कुणाला पैसे देऊ नये. तसंच राहूच्या हुऱ्यामध्ये पैशाची देवाणघेवाण व्यवहार करू नये. या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून हे उपाय अवश्य करा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी इंग्रजी नववर्ष 2024 कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेऊ. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.